नमस्कार. 2 दिवसांपूर्वी आपण मुंबईतल्या लोकांसाठी आपल्या शेतातली सीताफळं पुरवण्याची जाहिरात केली होती आणि त्याला अतिशय सुंदर असा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. जवळपास 1 ते 1.5 टन माल मुंबई आणि ठाणे इथल्या ग्राहकांनी आपल्याकडून घेतलेला आहे आणि तो माल काढायचं काम आता सुरू आहे. तर अतिशय सुंदर असा प्रतिसाद आल्यानंतर प्रत्यक्ष आपण हा माल काढून 2 दिवसामध्ये आज रात्री ही गाडी इथून निघेल. उद्या आणि परवा ही गाडी मुंबईमध्ये येईल आणि मुंबईतल्या ठाण्यातल्या लोकांना घरपोच आपण ही सेवा देणार आहोत. तर ही आपली स्वतःच्या शेतातली सीताफळ आहेत आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं बघा माल इथे लागलेला आहे, तयार झालेला आहे. अतिशय फ्रेश आणि ताजा माल काढायचं काम इथे सुरू आहे. बघा आमच्या वहिनी आहेत, त्या माल काढतायत. तिकडे आमच्या वहिनी आहेत. एकूण 8 माणसं आपल्याकडे आज इथे शेतामध्ये आहेत कामासाठी आणि अशा प्रकारे आपण बादलीमध्ये भरून नंतर हा माल आपण पॅकिंग करणार आहोत. तर सर्वप्रथम मी धन्यवाद देतो सर्व मुंबईकरांना की अतिशय सुंदर प्रतिसाद तुम्ही अष्टगंध कृषी आनंदच्या या प्रोडक्टला दिलात. याच्या अगोदर आपण आपली सोलापूरची याच बाजूच्या शेतातली ज्वारी मुंबईतल्या लोकांपर्यंत पोहोचवली आणि आता सीताफळचा हंगाम सुरू झाल्यामुळे आपण दिवाळीमध्ये हा हंगाम असतो. तर ही बाग आम्ही साधारणतः कोरोनामध्ये जेव्हा मुंबई ठप्प होती तेव्हा लावलेली बाग आहे आणि आता 4 वर्ष झाल्यानंतर ही फळं आता आकाराला आलेली आहेत आणि अतिशय सुंदर फळ आहे. कोणत्याही प्रकारचा रोग या फळावरती नाही आणि आपण स्वतः मी फवारणीसाठी खतासाठी या बागेमध्ये नेहमी येत असतो. वर्षभर आम्ही मशागत करत असतो आणि आता खूप आनंदाचा क्षण आहे कारण जेव्हा आपल्या बागेमध्ये फळ तयार होतं तेव्हा ते चांगल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणं आणि पहिलाच प्रयोग आम्ही केलेला आहे. बघा अशा प्रकारे इकडे आपण ढिगारा लावतो आणि नंतर इथे सुद्धा माल अशा प्रकारे हा माल इथे ओतून नंतर तो आपण बॉक्स मध्ये पॅक करतो. अशा प्रकारे एक एक सीताफळ व्यवस्थितपणे निवडून आपण बॉक्स पॅकिंग करतो. 2 सीताफळांच्या मध्ये थरांमध्ये पेपर वापरतो जेणेकरून सीताफळ एकमेकांवर घासू नये आणि व्यवस्थितपणे त्याचा शेतातला हिरवागार रंग तसाच शुभ्र आणि प्रसन्न राहावा, ग्राहकांपर्यंत सीताफळ व्यवस्थित पोचावीत या दृष्टीने अशा प्रकारे आपण पॅकिंग करतो. बॉक्समध्ये एक एक सीताफळ निवडून त्याला व्यवस्थितपणे एखादं देठ वाढलं असेल तर कटिंग करून ते अशा प्रकारे बॉक्समध्ये पॅकिंग केलं जातं आणि नंतरच ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जातं. सकाळी 8 वाजल्यापासून काम केल्यानंतर शेतातली सगळ्यात सुंदर गोष्ट असेल तर ती दुपारचं सगळ्यांनी एकत्र येऊन केलेलं जेवण. त्या जेवणाचा मी आता आस्वाद घेतो. भेटूया. मुंबईला जाणारी गाडी आलेली आहे. आता हे पॅकिंग केलेले बॉक्स आपण या गाडीमध्ये लोड करणार आहोत थोड्या वेळाने. काही स्वप्न जगासाठी फार छोटी असतात पण आपल्यासाठी ती फार मोठी असतात. कोरोनामध्ये पाहिलेलं एक स्वप्न या निमित्ताने आम्ही पूर्ण केलं. अष्टगंध कृषी आनंद. फायनली गाडी भरून निघालेली आहे आणि सोलापूर मुंबई असा प्रवास सुरू झालेला आहे. गाडीत वाजवली जाणारी गाणी हा माझ्या मते एक स्वतंत्र PhDचा विषय आहे. त्यामुळे आता त्याच्याविषयी मी काही बोलत नाही. तुर्तास एखादा थांबा घेऊन एखादा चहा घेण्याचा विचार करतोय. भेटूया. सोलापूरवरून सीताफळं घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने येतोय. रात्रीचे जवळपास 2:30 वाजलेले आहेत. एक डुलकी घेऊन झालेली आहे. रात्रीचा प्रवास तसा त्रासदायक असला
तरी एखाद्या चांगल्या कामासाठी आपण जेव्हा तो करतो तेव्हा तो खूप आनंददायी असतो. तर एक्सप्रेसवे संपल्यानंतर इथे जरा आम्ही मंगलम चिक्कीच्या इथे जरा चहा घेण्यासाठी थांबलेलो आहोत आणि खूप छान चिक्की आणि खूप छान चॉकलेट्स इथे आहेत ते जरा खरेदी करतो आणि साधारणतः अजून 3-4 तासाचा प्रवास आहे. प्रवास संपवून मुंबईमध्ये पोहोचलो की आपण भेटूया. बरं, ही बाजारातून मी विकत आणलेली नाही का, झाडावरून तोडून डायरेक्ट माझ्या घरापर्यंत पोहोचलेली आहे. आकार बघा, अतिशय गोड. म्हणजे आंब्यानंतर जर मधुर रस कुठला असेल तर हा या सीताफळाचा. आणि विशेष म्हणजे घरातून बाहेर न जाता हे मला घरात आणून मिळालेलं आहे. आणि ते म्हणजे आमच्या शिंदे सरांमुळे. त्यांनी अगदी आदल्या दिवशी झाडावरून ही फळं तोडलेली आहेत आणि दुसऱ्या दिवशी ती माझ्या घरापर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे. बरं, केवळ बाहेरूनच सुंदर नाही का, मी तुम्हाला दाखवते. आतून सुद्धा बघा ती फळं किती गर आहे. बिया अगदी लहान आणि फळ मात्र आहा काय सुंदर आहे. म्हणजे कोणालाही याचा मोह आवडता येणार नाही. कधी एकदा त्याचा आस्वाद आपण घेतोय. अनेक नातेवाईकांना ही फळं मी पाठवली. मी 10 किलोच्या 2 पेट्या घेतल्या होत्या आणि सगळ्या नातेवाईकांनी हीच प्रतिक्रिया दिली, वा काय सुंदर सीताफळ आहे. खरंच शिंदे सर, तुमची मेहनत या सीताफळातून खरंच दिसून येते. शेतात रानात जिथं घामान भिजले धरती, हिरव्या पिकावरती जिथं राखू हो डोलती, ऐसी या कष्टाची महती